नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. प्रत्येक दिवस हा शेतकऱ्याच्या आत्महत्येने उजळतोय असं आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून दिसतंय. दुसरीकडे शासन महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्या मुक्त करू, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू अशी आश्वासनं गेली अनेक वर्ष देत असतानाच, अनेक योजना शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात येत असतानाच शेतकरी हा दररोज आत्महत्या करतोय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येनेच दिवस उगवतोय असं चित्र महाराष्ट्रात आपल्याला अनेक वर्षापासून दिसतंय, देशातही दिसतंय. आणि ह्या आत्महत्या का वाढत आहेत यावर शासन गांभीर्याने नसल्याचं आपल्याला दिसतंय. नुसत्या घोषणा करून निवडणुका लढवल्या जातात, अर्थसंकल्प साजरे केले जातात, मात्र त्यावर काम होतंय का हे आपल्याला या आत्महत्यावरून समजतंय. दररोज शेतकऱ्यांच्या 8 ते 10 आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि त्याही सरकारी रेकॉर्डर होत आहेत. अशा अनेक आत्महत्या असतील त्या समोर येत नाहीत. मात्र शेतकऱ्यांनी या आर्थिक संकटातून मुलीचे लग्न आले म्हणून आणि मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या शेतकरी करतोय. मात्र त्यासाठी शेतकऱ्याची आत्महत्या ही शासन दरबारी गृहीत धरली जात नाही. कारण त्याच्या कुटुंबाला शेतकऱ्याची आत्महत्या म्हटलं तर मदत करावी लागते. त्यामुळे त्या निकषामध्ये ते बसू नये म्हणूनही शेतकऱ्याची आत्महत्या गृहीत धरली जात नाही. मात्र तो शेतकरी हा आर्थिक विवंचनेतून आणि पीक शेतामध्ये आलं नाही, त्याला भाव मिळाला नाही आणि त्यामुळे तो आर्थिक संकटामध्ये सापडतो, कर्जबाजारी होतो. मुलीच्या लग्नासाठी त्याच्याकडे पैसे राहत नाही, शेती विकावी तर ती त्याला इज्जत राहत नाही. अशी परिस्थिती शेतकरी समाजामध्ये, ग्रामीण भागामध्ये आपल्याला दिसते. त्यामुळे शेतकरी हा या संकटांना सामोरे न जाता तो आत्महत्या करतोय आणि शासनाकडून आत्महत्या मुक्तीच्या घोषणा केल्या जात आहेत. कर्जबाजारीपणा वाढला असल्यामुळे शेतकऱ्याला कर्जमुक्त करू अशी घोषणा केली जाते, मात्र ती केली जात नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला शासनाचे धोरणही जबाबदार आहे. शेतकरी हा अनेक प्रयत्न करून, शेतकरी आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करून पीक काढतो, मात्र त्याला हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही. नैसर्गिक संकटामुळे उत्पन्न मिळत नाही आणि त्यामुळे त्याचा खर्च आणि उत्पन्न बघता त्याच्या हातामध्ये काहीही पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाचे शिक्षण कसे करायचे, आरोग्याचा खर्च कसा भागवायचा, मुलीच्या लग्नाचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेमध्ये तो असतो आणि अखेर तो मृत्यूला कंटाळतो. अशी परिस्थिती आपल्याला दिसते. यावर शासन काय करतंय हे मात्र कळायला तयार नाही. नुसत्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा होत आहेत आणि त्याची अंमलबजावणी होते का? शेतकऱ्याला मोफत वीज दिली जाते का? शेतकऱ्याला दिवसा वीज दिली जाते का? पूर्ण वेळ वीज दिली जाते का? ज्याप्रमाणे उद्योगधंद्याला दिली जाते आणि जे पिकाला पाणी आहे ते उपलब्ध होईल यासाठी शासन स्तरावर काही प्रयत्न होत आहेत का हेही आपल्याला दिसत नाही. कारण ते केवळ कागदोपत्री होतात, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे शेतकरी हा संकटात सापडतो. हीच परिस्थिती आपल्याला आता शेतकरी हा आपली शेती मोठ्या प्रमाणात विक्री करत आहे. कारण शेतकरी शेती करायला परवडत नाही, कारण खर्च जास्त आणि इन्कम कमी असतं. अनेकांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी शेती विकावी लागते, शिक्षणासाठी विकावी लागते. त्यामुळे जो शेतकरी हा 50 एकरचा मालक होता, 100 एकरचा मालक होता, तो आज 50 गुंठ्याचा आणि 20 गुंठ्याचा, 100 गुंठ्याचा मालक झालेला आहे. एकरावरून शेती ही गुंठ्यावर आल्याची आपल्याला परिस्थिती
शेतकऱ्याची दिसते आणि या सर्व शेतकऱ्याच्या तुकडीकरणामुळे ही शेतकऱ्याला मोठे उत्पन्न होताना दिसत नाही आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे आणि शासनही उद्योगासाठी मोठी शेती घेत आहे. रस्त्यासाठी त्यामध्ये समृद्धी मार्ग असो, शक्तिपीठ असो, अशा मार्गासाठी मोठी शेती घेत असल्यामुळे, ॲक्वायर करत असल्यामुळे शेतीचं क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणात घटत चालल्याचा आकडेवारीही समोर येत आहे. त्यामुळे जो शेतकरी हा देशाचा कणा आहे, कृषीप्रधान देश समजला जातो, तो शेतजीचा देश होतोय का अशी एक बोललं जात आहे. असं जे आपले तज्ज्ञ लोक आहेत, देशातील अर्थतज्ज्ञ असो की समाज माध्यमातील लोक असो, सर्व प्रकारचे लोक, हे विद्वान लोक असो, त्यांचं असं मत आहे की शेतकरी हा कृषीप्रधान देश असतानाही हा देश, या देशाकडे ज्या प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये तरतूद होणे अपेक्षित आहे त्यानुसार होत नाही आणि शेतकऱ्यालाही चांगली वागणूक जी शासन दरबारी मिळायला पाहिजे होती आणि न्याय मिळाला पाहिजे होता, तो मिळत नसल्यामुळे शेतकरी हा वंचित घटक राहिलेला आहे आणि आता मोठ्या प्रमाणात शेतकरी ही शेती करणे सोडून देत आहे कारण ती परवडत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टीला शासन मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. सर्व शासनाची जबाबदारी आहे असंही नाही, मात्र त्यानुसार ही धोरणं ठरवली गेली पाहिजे आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांनीही त्यानुसार इतर धंद्याचा अवलंब करून आपण शेतीपूरक धंदे कसे करू शकतो यासाठीही प्रयत्न केले पाहिजे. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. शेतकऱ्यांचा ही आत्महत्याचं प्रमाण वाढतं आहे. प्रत्येक दिवस हा शेतकऱ्यांच्या आत्महत्याने उजळतोय. प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये 5 ते 10 आत्महत्या शेतकरी आर्थिक संकटातून करतोय, नापिकीमुळे करतोय, कर्जबाजारीपणामुळे करतोय. मात्र शासनाने या संदर्भात निर्लज्जपणाचं धोरण अवलंबलेलं आहे आणि शासनाने लाच सोडली का अशी ही एक तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यामध्ये उमटते. कारण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलं होतं. मात्र 2 अधिवेशन होऊनही बाजारीपणाचा जो कर्जमुक्तीचा जो निर्णय घेतला होता, कर्जमाफीचा जो निर्णय घेतला, ती माफ केले गेलेला नाही. त्यामुळे शेतकरी हा संतप्त झालेला आहे. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार आहे का, शासन जबाबदार आहे का आणि शेतकऱ्यांचं जे उत्पन्न वाढलं पाहिजे त्यासाठी शासनाने काय उपाययोजना कराव्यात यासाठीची आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनलही सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.